नमस्कार. पत्रकार हेमंत जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो. आपल्या या देशामध्ये कुठेही जा, कुठल्याही मशिदीला किंवा कोणत्याही चर्चला पोलिसांचं संरक्षण आहे. तुम्ही कधी बघितलं का? पण ज्या देशात हिंदू मोठ्या संख्येने आहेत त्याच देशातल्या अनेक मंदिरांना पोलिसांचं सुरक्षा कवच आहे. आणि हेच हिंदूंचं मोठं अपयश आहे. अगदी आपल्या महाराष्ट्रातलं उदाहरण घ्या. हिंदूंमध्ये एकी आहे का? तर अजिबात नाही. उलट जातीपातीचं राजकारण फोफावलं आहे आणि जातीपातींमध्ये तेढ निर्माण करायची, आपल्या या राज्यात जी जात मोठी आहे त्या जातीला फितवून, फुगवून, चिथावून मोकळं व्हायचं आणि त्यातून हिंदूंमध्येच फूट पाडायची, या पद्धतीच्या नालायक नेत्यांना येथे दुर्दैवानं सलाम ठोकल्या जातो. आणि याच पद्धतीच्या कुठल्याही नेत्याला अंगावर घ्यायला मला आवडतं, तुम्हाला देखील आवडेल. म्हणजे माझी भूमिका भलेही हिंदुनिष्ठ असेल पण इतर धर्मियांविषयी मनात राग द्वेष आहे कधीही नाही. अगदी थेट एखादा कट्टर संघ स्वयंसेवक असतो किंवा बजरंग दलाचा कार्यकर्ता असतो किंवा कुठल्याही हिंदू संघटनेचा कार्यकर्ता असतो, स्वयंसेवक असतो, त्याची देखील भूमिका याच पद्धतीनं असते की कुठल्याही हिंदूला आपल्या धर्माविषयी नक्की अभिमान असतो, पण अमुक एखादा मुसलमान किंवा ख्रिश्चन त्याचा मित्र नाही असं होत नाही. किंवा रस्त्यानं भेटणाऱ्या मुसलमानाकडे किंवा ख्रिश्चनांकडे किंवा इतर कुठल्याही हिंदू सोडून कोणत्याही बांधवाकडे, माणसाकडे आपण पाठ वळवून जातो असं कधीही घडत नाही. आपली भूमिका कायम उदारमतवादी असते, उदारमतवादी आहे. पण जातींना कलुषित करून आपल्या या राज्यात विशेषतः या निवडणुकांच्या दरम्यान जो वैचारिक गोंधळ आपल्या या नेत्यांनी तयार केला, निर्माण केला, ते फार गंभीर आहे. आणि त्याची दुर्दैवानं फार मोठी मदत जे भारताचे शत्रू आहेत किंवा ज्यांना हे राष्ट्र हिंदूंच्या भूमिकेतून फेवरेबल असावं हे वाटत नाही, त्यांनाच नेमकं सहकार्य करण्याची भूमिका या पद्धतीच्या नेत्यांमध्ये अगदी आपल्या या राज्यात आहे. आणि त्यातून उद्धव ठाकरे यांच्यासारखे एकेकाळचे कडवे हिंदू नेते देखील फितवल्या जातात, हे आपलं मोठं दुर्दैव आहे. या लोकसभेला आपल्या या राज्यातली महायुती खिळखिळी झाली आहे. देवेंद्र फडणवीसांचा प्रभाव नाही किंवा मतदार हे महायुतीपासून दूर गेले आहेत. या पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करण्यात नेमके जे महाआघाडीचे नेते किंवा त्यांची जी यंत्रणा आहे ती यशस्वी ठरलेली आहे. आणि त्यातूनच मला नेमकी माहिती मिळवायची होती जी मी आता मिळवलेली आहे. आणि वास्तव फार वेगळं आहे. म्हणजे आपल्या या राज्यातला जो मतदार आहे, मग तो ग्रामीण असेल किंवा शहरी, सुशिक्षित असेल किंवा अशिक्षित, तरुण असेल किंवा वयस्क, स्त्री असेल किंवा पुरुष, थोडक्यात काय तर सर्व प्रकारचे मतदार विशेषतः आपल्या या राज्यातले फार वेगळे आहेत. म्हणजे कुठलाही मतदार मग तो चार चौघात बसून जरी गप्पा मारत असेल
तरीही त्याच्या मनातलं काहीही कळत नाही. एवढा आपल्या या महाराष्ट्रातला मतदार चाणाक्ष आहे. म्हणजे आजतागायतचा राजकीय इतिहास असा आहे की जो मतदार अमुक एखाद्या नेत्याच्या सभेला गर्दी करत असेल तर तो त्याच नेत्याचा झाला असं अजिबात नाही. म्हणजे समजा उद्धव ठाकरे यांच्या सभेला होणारी गर्दी ती मतांमध्ये परावर्तित होईल असं नक्की नाही आणि नेमकं तेच घडलं आहे. म्हणजे आपला हा जो मतदार आहे तो फक्त कुटुंबामध्ये मनातले विचार व्यक्त करत असतो आणि कुटुंब एकत्र जमलं की मतदान नेमकं कोणाला करायचं हे ठरवतो. अगदी शेजारच्या माणसाला देखील त्याचा थांगपत्ता नसतो आणि त्यातून चमत्कार घडला आहे. म्हणजे अगदी काल परवा मी त्या सुजय विखे पाटील यांचं जे लोकसभा मतदान झालं त्याचा आढावा घेतला. तोपर्यंत त्या मतदारसंघामध्ये किंवा नगर जिल्ह्यामध्ये, नगर, नाशिक, पुणे परिसरामध्ये ते लंके निवडून येतील अशी फार मोठ्या प्रमाणात चर्चा होती. पण जेव्हा प्रत्यक्ष मतदान झालं तेव्हा माझं हे वाक्य लिहून ठेवा की येणाऱ्या लोकसभेला आणि निवडणूक निकालात हेच सुजय विखे पाटील किमान 1,00,000 मतांनी विजयी होतील हे 100% नक्की घडणार आहे. मित्रांनो, अशा या पद्धतीचे थोडेसे जागरूक, थोडेसे चतुर, थोडेसे सावध असे आपले हे मतदार, महाराष्ट्रातले चाणाक्ष चतुर मतदार, जे तुम्हाला फार वेगळ्या पद्धतीनं त्यांनी मतदान केलं हे 100% लक्षात येईल आणि त्याचा फार मोठा फायदा नक्कीच महायुतीला होईल. माझा किंवा बहुतेकांचा हा गैरसमज आहे की संघ आणि भाजप हे केवळ हिंदूंसाठी महत्त्वाचे आहे. त्यांची भूमिका केवळ हिंदूंच्या दृष्टीमध्ये सकारात्मक आहे. इतर धर्मियांकडे, ख्रिश्चन, मुसलमानांकडे ते फारसे आदरानं बघत नाही किंवा त्यांच्याकडे हिंदूंव्यतिरिक्त इतरांना स्थान नाही, असा संघ आणि भारतीय जनता पक्षाविषयी पसरलेला एक समज आहे. पण हा समज माझ्या मनातून दूर झाला. किंबहुना हा जो गैरसमज आहे तो दूर करणं विशेषतः संघ आणि भाजप यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं. त्यात यश येतं आहे का, तर माझं त्यावर हो असं उत्तर आहे आणि त्यावर हळूहळू सकारात्मक भूमिका घेतल्या जात आहे. म्हणजे संघ आणि भाजपला हिंदूंविषयी प्रेम आहे, परंतु त्यांना मुस्लिम किंवा ख्रिश्चनांविषयी अजिबात आकस नाही. त्यामुळे संघ भाजप विचारसरणीतून जे सत्तेवर येतात ते सत्तेवर आल्यानंतर उगाचच मुस्लिम, हिंदूतर किंवा ख्रिश्चनांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि ह्या भूमिकेतून विशेषतः भाजप महायुतीला अगदी आपल्या या राज्यात देखील प्रसंगी निवडणुकांमध्ये मतदानाचा मोठा फटका बसू शकतो. अनेकदा फटका बसलेला आहे. पण मित्रांनो, हळूहळू संघाच्या जेव्हा ही भूमिका लक्षात आली तेव्हा त्यांनी आपलं पूर्ण लक्ष हिंदूंव्यतिरिक्त आपल्या या देशातल्या नेत्यांवर कॉन्सन्ट्रेट केलं, त्यांना विश्वासात घेतलं आणि आमची प्रत्येक भूमिका राष्ट्राच्या प्रगतीसाठी असल्यामुळे त्यात जसं हिंदूंना स्थान आहे त्याचबरोबरीनं हिंदू व्यतिरिक्त जे इतर धर्मीय आहेत त्यांना देखील तेवढंच मोलाचं आणि महत्त्वाचं स्थान आहे
हे त्यांनी आपल्या या देशातल्या नेत्यांना समजावून सांगितलं आणि त्यातूनच तुमच्या लक्षात आलं असेल की विशेषतः 2014 नंतर जे हिंदू व्यतिरिक्त नेते होते, इतर धर्मीय नेते होते, ते झपाट्यानं आपल्या या महायुतीमध्ये सामील झाले. विशेष म्हणजे जे हिंदू नेते होते पण ज्यांना भाजपची किंवा हिंदुत्वाची भूमिका मान्य नव्हती, त्यांना देखील नेमकी संघ आणि भाजपची भूमिका लक्षात आल्यामुळे ते देखील मोठ्या प्रमाणावर भाजपाकडे, मोदींकडे आकर्षित झाले आणि त्याचा मोठा फायदा भाजपाला झाला. मित्रांनो, संघाची नेमकी भूमिका काय आहे, हिंदू सोडून इतरांविषयीची त्यांची भूमिका काय आहे, त्यावर माझ्या मनामध्ये नक्कीच काही प्रश्न होते. पण दिवंगत मागो वैद्य, संघ महर्षी, ज्यांना हिंदुत्व, संघ, भाजप तोंडपाठ होता, त्यांचा एक संदर्भ माझ्या वाचण्यात आला आणि त्यातून संघ किंवा भाजप हा इतर धर्मांसाठी कोणता विचार करतो ते माझ्या लक्षात आलं. मागो वैद्य म्हणतात नेमकं तेच सत्य आहे. म्हणजे पैगंबर मानणारा किंवा कुराण वाचणारा मुस्लिम किंवा बायबल वाचणारा आणि येशूला मानणारा ख्रिश्चन सारेच हिंदू आहेत. म्हणजे हिंदूंची संस्कृती, परंपरा, या देशाची जी एकी, याच्याशी जो एकनिष्ठ आहे, या देशाची जी परंपरा आहे, जी संस्कृती आहे, ती जपणारा ते सारेच संघ भाजपाला मान्य आहेत. एकीकडे या देशात राहायचं आणि दुसऱ्या देशांवर प्रेम करायचं, मुसलमानांनी इतर मुस्लिम राष्ट्रांवर प्रेम करायचं आणि भारतामध्ये नको ते उपद्व्याप निर्माण करायचे, किंवा अगदी अलीकडे झालेले ख्रिश्चन्स, ते काही मुळातले ख्रिश्चन नव्हते, ते हिंदूच होते, पण त्यांनी प्रसंगी आपल्याच हिंदुस्थानाची संस्कृती न जपता बाहेरच्या देशातल्या लोकांना सहकार्य करायचं, हा विचार केवळ संघ भाजपाला मान्य नाही. या देशाशी जे एकनिष्ठ आहेत ते नेमके हिंदूंशी एकनिष्ठ आहे आणि नेमकं तेच संघ आणि भाजपला हवं आहे, पाहिजे आहे. त्यात वेगळा असा विचार काही नाही. या देशाशी एकरूपता आणि एकनिष्ठ राहणं ज्याला जमलं तो आपला, हेच महत्त्वाचं आहे. आणि जे देशाबाहेरचा विचार करतात त्यांना अलगद बाहेर काढून त्यांच्या मर्मावर बोट ठेवून त्यांना नेमकी जागा दाखवणं, हे नक्कीच केवळ संघ भाजपाचं नाही तर इतर साऱ्यांचीच ती भूमिका आहे. आणि ती भूमिका नेमकी नेत्यांच्या लक्षात आल्यामुळे संघ भाजपाबाहेरचे अनेक नेते आता भाजपाशी मैत्री करू लागले आहेत, त्यांच्याशी युती किंवा आघाडी करून मोकळे झाले आहेत. ज्या देशात आपल्याला मोठं व्हायचं आहे, जगायचं आहे, पुढल्या कुटुंबाला देखील येथे जगवायचं आहे, त्या समस्त हिंदू व्यतिरिक्त मंडळींनी आपल्या या भारताची संस्कृती, परंपरा जपण्याची, त्यावर प्रेम करण्याची मोठी आवश्यकता आहे. आणि हा विचार जेव्हा विशेषतः मुसलमानांमध्ये खोलवर रुजेल तेव्हा त्यांना नेमकं हिंदूंविषयी, इथल्या संस्कृतीविषयी असणारं प्रेम नक्की आणखी वाढेल आणि त्यातून आपल्या या राष्ट्राचा विकास होत जाईल. अर्थात हिंदूंनी देखील आपापसातले भांडणं, विशेषतः जातींवरून उकरून
काढण्यात येणारे वाद त्यावर कुठेतरी मर्यादा आणायला हव्यात. विशेषतः या पद्धतीच्या नेत्यांच्या ढोंगणावर लाथा घालायला हव्यात. तूर्त एवढेच मित्रांनो. नमस्कार.